मग आपण हा महाराष्ट्र, हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण लढला। आज बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी असेल, हे सगळे गाव आपले आपण म्हणतो। मग त्या गावातल्या, त्या भागातल्या लोकांना आपल्याविषयी ममत्व असलं पाहिजे, आपल्या सरकारला त्यांच्याविषयी ममत्व असलं पाहिजे। परंतु सभापती महोदय, या ठिकाणी असं कुठेही झालेलं दिसत नाही। सभापती महोदय, सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा, माझं सरकार हे करणार, माझं सरकार हे करणार असं म्हटलेलं आहे। परकीय गुंतवणुकीविषयी सुद्धा सरकारने मोठ्या भूमिका व्यक्त केलेल्या आहे। सभापती महोदय, माझ्याकडे डिटेल्स आहे या सगळ्या विषयातले। परकीय गुंतवणूक दावोसला आपलं सरकार जातं, दरवर्षी जातं, मोठी गुंतवणूक झाल्याची घोषणा करतं। यावर्षी 61 सामाजिक करार आणि धोरणात्मक सहकार्याचे करार, 7 गुंतवणुकीचे 54 आणि विदेशी कंपन्यांबरोबर 11 आणि भारतीय कंपन्यांबरोबर 43 असे एकूण 54 करार झाले सभापती महोदय दावोसमध्ये। यातल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या 31 आहेत, त्याच्यातल्या 15-20 तर आपल्या या मंत्रालयाच्या बाहेर आवाज दिला तरी जवळ त्यांचे ऑफिस आहे, असे ऑफिसेस आहेत। आणि आपण करार कुठे जाऊन केला सभापती महोदय? दावोसमध्ये। या कोणत्या कोणत्या कंपन्यांशी करार केला हे पण माझ्याकडे आहे सभापती महोदय। एक याच्यातला 2 कंपन्या आहेत सभापती महोदय, ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा सरकारबरोबर असा करार केला होता आणि या वर्षी सुद्धा करार केलेला आहे। एक वॉरी एनर्जीज नावाची कंपनी आहे, जिने 30,000 कोटी रुपये सोलार उपकरणे आणि हरित ऊर्जेमध्ये गुंतवलेले आहे। ब्लॅकस्टोन नावाची कंपनी आहे, जी आयटीची पायाभूत सुविधा देते। मागच्या वर्षी सुद्धा या कंपनीनं एवढंच इन्व्हेस्टमेंट इथं करायचं घोषित केलं होतं आणि या वर्षी सुद्धा याच कंपन्यांनी इथे एवढी इन्व्हेस्टमेंट करण्याची घोषणा केली। सांगण्यात